बातमी हिंगोलीतून। हिंगोलीत जलजीवन मिशनच्या कामाचा बोजावरा उडालाय। सुनेगाव ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। नागरिकांनी हंडाभर पाण्यासाठी त्यांची वणवण सुरू आहे। गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। याच ग्रामस्थांनी आज या ठिकाणी तक्रार देखील तयार केलेली आहे आणि या आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी ग्रामस्थ आहेत। दादा, आपल्या गावामध्ये जलजीवन मिशनचे काम झालेले आहे, परंतु अनेकांनी तक्रार देखील केलेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचं असेल पाहिजे? मी उपसरपंच प्रतिनिधी ज्ञानोबा काळे आहे। आज आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम सुरू होऊन 3 वर्ष कमी जास्त झालेत। आजपर्यंत कुठलंही पाणी गावात कोणालाही भेटलं नाही आणि जाण्या येण्यासाठी जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना बराच त्रास होत आहे। की मी बरेच वेळेस गुत्तेदाराला, संबंधित गुत्तेदाराला फोन लावले की बाबा आमच्या गावातील ते रोड फोडून तुम्ही ठेवलेत, त्यांचं काम अगोदर करा आणि आमच्या गावाला पाण्याची अत्यंत गरज आहे, ते पाणी द्या। तर गुत्तेदार म्हणतो की भाई आम्हाला वरून पैसेच नाहीत, असेच नाहीत, आम्ही काम करू शकत नाही। मग कामच करायचं नव्हतं, तुम्ही वर्कआउट कशाला घेतलं? या संबंधित गुत्तेदारांनी या ठिकाणी रोड आदमधातून फोडून सगळी गीट वर काढलेली आहे। या सुनेगावमध्ये मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जयंती साजरी होत असताना पब्लिक या ठिकाणी खूप येते आणि या ठिकाणी वयोवृद्ध माणसाला चलायना, चांगल्या माणसाला चलायना आणि हे रस्ते या ठिकाणी फोडलेले आहेत। आमच्या इथं जलजीवन मिशनचे काम काही नाही, खालचे धोंडे वरी टाकलेत, पायाचे पाये मोडून गेले, सगळे नाव येत नाहीत। आता भीमजयंती आमची 22 तारखेला होणार आहे। लेकी बाळी सगळ्या येतात, म्हाताऱ्या कोथाऱ्या ह्या जायच्या कशा, बिरवायची कशी, ते साहेबांना सांगावं आम्हाला। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, सुनेगाव, हिंगोली।